आज आपण बनवणार आहोत प्रसिद्ध आग्र्याचा पेठा। पेठा बनवायला अगदी सोपा आहे, तरी त्यासाठी अशा पद्धतीचा वरून पांढरा असलेला कोहळा घ्यायचा, म्हणजे तो पूर्ण तयार झालेला असतो। नाहीतर वरून हिरव्या रंगाचा असेल तर तो कोवळा असतो। आपल्याला जेवढा पेठा बनवायचा आहे तेवढा कट करून घ्यायचा। कट करताना गोल आकारात कट करायचा, म्हणजे त्यातील बिया काढायला सोपं जातं। अशा पद्धतीने त्याच्या संपूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्याचा मधला मऊ भाग सुद्धा काढून घ्यायचा। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। नंतर त्याचे छोटे छोटे भाग करून कट करून घ्यायचं। असं छोटे भाग केल्यामुळं आपल्याला त्याची साल काढायला अगदी सोपं जातं। तुम्ही पाहू शकता, असे छोटे काप हातात घेऊन त्याची साल पटकन काढता येते। अशा पद्धतीने छोटे काप हातात घेऊन त्याची साल काढून घ्यायची। कोहळ्याची साल काढणं थोडं जड जातं, कारण कोहळ्याची साल थोडी जाड असते। म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जर कोहळ्याची साल काढली तर खूप सोपं जातं। संपूर्ण साल आणि बिया काढून झाल्यानंतर कोहळ्याच्या संपूर्ण फोडींना काट्या चमच्याने संपूर्ण असं टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून यामध्ये साखरेचा पाक आतपर्यंत मुरला जातो। म्हणून प्रत्येक फोडींना असे टोचे मारून घ्यायचे। समजा जर ह्या कोहळ्याचे काप 1 किलो असतील तर 1 लिटर पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाऊण चमचा चुना घालायचा। चुना घातल्यानंतर सर्व पाण्यात मिक्स करून घ्यायचा। आता या चुन्याच्या पाण्यामध्ये कोहळ्याचे काप घालून घ्यायचे। संपूर्ण कोहळ्याचे काप बुडले पाहिजेत, अशा पद्धतीने पातेल्यामध्ये पाणी घालायचं। आता हे कोहळ्याचे काप चुन्याच्या पाण्यात 10 ते 12 तास ठेवून द्यायचं। 10 ते 12 तासानंतर कोहळ्याचे काप चुन्याच्या पाण्यातून बाहेर काढून घ्यायचं आणि दुसऱ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घेऊन त्यामध्ये कोहळ्याचे काप घालून दोन्ही हाताने चांगलं चोळून स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचं, म्हणजे त्यातील चुन्याचं पाणी निघून जातं। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा। धुवून घेतलेले कोहळ्याचे काप दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून ठेवायचे। आता गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा आणि कढईमध्ये भरपूर पाणी घालायचं। नंतर त्यामध्ये धुवून घेतलेले कोहळ्याचे काप घालायचे आणि झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। 20 मिनिटांनी झाकण काढून कोहळ्याचे काप खालवर करून घ्यायचं। नंतर त्याच्यातील एक काप घेऊन परफेक्ट शिजला आहे की नाही ते चेक करायचं। चेक करण्यासाठी एक काप चमच्यावर घेऊन त्यामध्ये सुरी टोचून बघायची, मऊ झाले आहेत की नाही, किंवा सर्व काप असे ट्रान्सपरंट होतात, म्हणजे कोहळ्याचे काप परफेक्ट शिजले आहेत असं समजायचं। आता हे सर्व कोहळ्याचे काप चाळणीने काढून घ्यायचे, म्हणजे यातील सर्व पाणी निघून जाईल। पाण्यातून काढलेले काप एका पातेल्यामध्ये ठेवायचं। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण जेवढे कोहळ्याचे काप घेतले आहेत तेवढी साखर घालायची, म्हणजे मी इथे अर्धा किलो कोहळ्याचे काप घेतले आहेत, म्हणून अर्धा किलो साखर घेतली आहे। आता यामध्ये साखर बुडेल इतकेच पाणी घालायचं। गॅस चालू करायचा आणि गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि साखर पूर्ण विरघळल्यानंतर लगेच यामध्ये शिजवून घेतलेले कोहळ्याचे काप घालायचे आहेत आणि सतत हलवत चांगलं एकतारी पाक येईपर्यंत हे सर्व शिजवून घ्यायचं आहे। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा।
शिजवून घेत असताना वरचेवर चमच्याने थेंब टाकून चेक करायचं. शेवटचा थेंब पडताना त्याची तार आली पाहिजे किंवा प्लेटमध्ये एक थेंब टाकून बघायचं. तो सावकाश खाली आला पाहिजे, म्हणजे पाक परफेक्ट तयार झालेला आहे असं समजायचं. आता हा प्लेटमध्ये घेतलेला पाकाचा थेंब थंड झाल्यानंतर त्याला असं दोन्ही बोटावर घेऊन त्याला अशी तार झाली पाहिजे, म्हणजे आता आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे असं समजायचं. आता गॅस बंद करायचा आणि पाक थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. पूर्ण थंड झाल्यानंतर रात्रभर किंवा 7 ते 8 तास पाकातच झाकून ठेवायचं. हे कोहळ्याचे काप 7 ते 8 तासानंतर सर्व काप खालवर करून घ्यायचे आणि याच्यातील पाक नितळण्यासाठी बाऊलवर चाळणी ठेवून त्यामध्ये प्रत्येक काप वेगवेगळे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे, म्हणजे हे काप एकमेकांना चिकटणार नाहीत आणि लवकर सुकले जातात. अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवलात तर लवकर पेठा तयार होतो. किंवा फॅनखाली 7 ते 8 तास चांगला वाळवून घ्यायचा. तयार झाला आहे मस्त आग्र्याचा प्रसिद्ध पेठा. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी आग्र्याचा पेठा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.